इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महानगरपालिकेचे आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदावर अखेर प्रभाग क्रमांक 3 मधून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकलेले मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक महानगरपालिकेत यंदाच्या पंचवार्षिक काळातील ही पहिली स्थायी समिती सभापती पदाची निवड होती. महापालिकेच्या निवडणुकीत 72 नगरसेवकांचे संख्याबळ घेऊन भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरलेला आहे. त्यामुळे दौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीवर भाजपाचे 16 पैकी 9 सदस्य नियुक्त करण्यात आल्याने भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची नियुक्ती जवळपास निश्चित होती. मात्र लोकशाही कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार देत असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात नोंदणी केलेले अपक्ष नगरसेवक मुकेश साहनी यांनी या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुकेश साहनी यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेत स्थायी समिती ही राष्ट्रवादीला देण्यात यावी अशी विनंती केली. मात्र वरिष्ठांच्या सूचनेनुसार ऐनवेळी मुकेश साहनी यांनी माघार घेत मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांनी उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी भाजपने शिवसेनेचे हातमिळवणी करत उपमहापौर पद विलास शिंदे यांच्याकडे दिले होते. त्यामुळे मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची लवकरच स्थायी समिती सभापती पदावर वर्णी लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची स्थायी समिती सभापती पदावर बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांनी घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाले असून त्यांचे वडील बाळासाहेब सानप हे नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर आणि 2014 ते 2019 या काळात ते नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. खरं तर बंद दाराआड पीठासीन अधिकारी होतेच, त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं. ही शोकांतिका आहे की आपला डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला चौथा स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात. पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत. पण ते बिनविरोध निवडून आले, कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला आला तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता. बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही. पण असं या ठिकाणी झालं नाही. त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं. पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपाकडे जास्त होतीच आधीपासून. आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्या कारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं आहे. ओके, थँक्यू. नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापतीची जी काही निवडणूक प्रक्रिया होती ती नुकतीच पार पडलेली आहे. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी या ठिकाणी एकमताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मच्छिंद्रजी सानप यांचा आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन स्थायी समितीचे सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. आपण जर बघितलं असेल तर
त्या महाराष्ट्रावरती काही दिवसापूर्वी फार मोठा दुःखाचा सावट माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी दुर्दैवी दुःखद घटना झाली, त्या घटनेच्यामुळे ज्या काही त्याच्यानंतर उपमहापौर आणि महापौरांची सुद्धा निवड झाली आणि युतीमध्ये महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या गौरीताई आडके आणि उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या मी स्वतः या ठिकाणी ह्या निवडणूक प्रक्रिया पार पडली. परंतु महाराष्ट्रावर एवढं मोठं सावट दुःखाचं सावट असल्यामुळे कुठल्याही या ठिकाणी जल्लोष किंवा आम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या या उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला नाही. आणि ही घटना एवढी मोठी आहे त्यापुढे या सगळ्या, परंतु हे असताना निवडणूक प्रक्रिया ही पार होणं गरजेचं होतं. म्हणून आज एकमताने आणि बिनविरोधपणे या ठिकाणी मच्छिंद्रजी सानप हे महानगरपालिकेचे सभापती म्हणून आज या ठिकाणी घोषित झालेले आहे. आणि नाशिक शहर आणि पंढरी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि मी हा 4था कुंभमेळा आहे मी पाहतोय. माझे वडील माजी आमदार माझे गुरुवर्य बाळासाहेबजी सानप 2014-15ला ते आमदार होते. त्यांनी असेल आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, त्यांनी मागच्या वेळेस एक चांगले यशस्वीरित्या कुंभमेळा पार पाडला. आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम या शहरात करतो. आज सभापती म्हणून ते विराजमान झालेले आहे. धन्यवाद. जय श्रीराम. निवडणूक आल्याशिवाय काही माघारी घ्यायची नाही, परंतु आता वर्षांचं बोलणं झाल्यानंतर वर्षांच्या आदेशानुसार वर्षांचा फोन आला तर आपण विकासासाठी माघार घेतली पाहिजे असं वर्षांचं त्यांचं एकमताने बोलणं झालं असेल. त्या पद्धतीने त्यांचा निरोप आला आणि मी आज तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांच्या आदेशानुसार मी आज फॉर्म माघार घेतला आहे. पुढे काय ते वर्षांचं काहीतरी बोलणं झालेलं असेल त्याच्याशिवाय माघारी घ्यायला लावणार नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी ठेवून वरिष्ठांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण तुमचे 4च नव्याकडे संख्याबळ जरी नसलं परंतु महायुतीचं घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष आहे. तुम्ही बघितलं असेल महापौर त्यांच्याकडे दिलं, शिंदे सेनेकडं उपमहापौर दिलं, तर स्थायी समिती ही युतीला सामावून घेण्यासाठी वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. परंतु त्यांचा काय निर्णय झाला असेल त्या निर्णयानुसार मला त्यांनी आता माघार घ्यायला लावली, त्यानुसार आपण माघार घेतलेली आहे. महापौरांचं असं म्हणणं 100% बिनशर्त पाठिंबा हा राष्ट्राने स्वतःहून दिला होता, परंतु उपमहापौर महापौर निवडीच्या कालावधीत महापौर उपमहापौर हे कुठेही वरिष्ठांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुठेही भेटलेले नाही. भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, यांनाही कुठल्याही प्रकारे ते भेटले नाही. शहरात सगळीकडे होल्डिंग लागले होते, महायुतीचे सगळे प्रोटोकॉलनुसार फोटो टाकले गेले, परंतु राष्ट्रवादीला तिथं डावलण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने हा फॉर्म भरला गेलेला होता. स्थायी समितीच्या तौलनिक संख्याबळानुसार भाजपाचे 9 सदस्य स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर मच्छिंद्र सानप यांना भाजप स्थायी समितीचे उमेदवारी दिल्यानंतर अर्ज दाखल करतात. भाजपचे सर्व सदस्य कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सापुतारा येथे सहलीला गेले होते. स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीच्या काही तासांपूर्वी स्थायीचे 9 सदस्य हे नाशिक महानगरपालिकेत पोहोचले. यावेळी स्थायीच्या सर्व सदस्यांना फेटे बांधण्यात आले होते. मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची स्थायी समितीवर सभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे. या नियुक्तीनंतर भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. या निवडीप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, गटनेते श्याम बडोदे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.